नोव्हेंबर 20 कार्तिक बुधवारच्या रात्री झोपण्यापूर्वी एक कलश जल इथे ठेवून द्या. तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील. बुधवारच्या रात्री हा एक कलश जल उपायाचा जरूर उपयोग करा. कारण मित्रांनो, हा एक असा उपाय आहे जो केल्यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही उपायांची गरज भासणार नाही. हा सर्वात मोठा आणि नवा उपाय आहे जो आज आम्ही तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहोत. या व्हिडिओनंतर या उपायाला समजण्यासाठी तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. चला तर मग उपाय सुरू करूया. वर्षभर तुम्ही हा उपाय केला नसेल तरी जर तुम्ही कार्तिक महिन्याच्या बुधवारच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला अशी फलप्राप्ती होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणूनच हा उपाय नक्की करा जेणेकरून ही संधी तुमच्याकडून निसटू नये आणि तुम्हाला या उपायाचे फळ मिळावे. मित्रांनो पहा, कार्तिक महिन्यातील बुधवार पंचमीचा दिवस खूप खास असतो, महत्त्वाचा असतो. मोठ्या पूजा अर्चा आणि अनुष्ठानांनी ज्यांच्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या कार्तिक महिन्यातील एका छोट्या उपायाने पूर्ण होतात. अनेकांनी हा उपाय करून त्याचा लाभ घेतला आहे. जर तुम्ही देखील हा उपाय करायचा विचार करत असाल तर हा उपाय नीट समजून घ्या, ऐका आणि त्यानंतर करा. यामुळे तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. या उपायामुळे तुमच्या घरातील कोणतेही दुःख आणि समस्या असू द्यात, जरी त्यांचे कारण तुम्हाला माहीत नसेल तरीही हा उपाय त्या समस्यांचे निराकरण करू शकतो. कदाचित पितृदोष किंवा मंगळदोष यांसारख्या गोष्टींमुळे समस्या येत असतील. या दिवशी तुम्हाला एक चिमूटभर हळदीचा उपाय करायचा आहे. हा उपाय विशेष दिवशी केला तर त्या दिवशीचे फळ मिळतेच, पण हळदीचा उपाय केल्यामुळे त्याहून मोठे आणि लवकर फळ मिळते. चला तर मग आता या उपायाबद्दल सविस्तर चर्चा करू. परंतु त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की हा उपाय कोणत्या वेळेला करायचा, कोणी करायचा आणि कसा करायचा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व सांगणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय लिहा. मित्रांनो, हा एक कलश जलाचा उपाय कार्तिक महिन्यातील बुधवार पंचमीच्या दिवशी कसा करायचा, कोणी करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि कुठे करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. जो कोणी हा व्हिडिओ पाहिल त्याने हा उपाय नक्की करावा. चला तर मग या उपायाबद्दल अधिक जाणून घेऊ. पहा, घरातील मोठ्या आई किंवा बहिणींनी हा उपाय केला तर चांगले. तसेच घरातील इतर सदस्यांनाही हा उपाय करता येतो. कोणाला स्वतःच्या मनोकामनांसाठी किंवा दुःख समस्यांसाठी हा उपाय करायचा असेल तर तो स्वतःही करू शकतो. तसेच घरातील सुख शांतीसाठी हा उपाय कोणीही करू शकतो, त्यात काहीही अडचणीची गोष्ट नाही. याचा अर्थ असा की हा उपाय प्रत्येक सदस्य करू शकतो. तसेच घरातील मोठ्या माता बहिणींमधील कोणी एक माता किंवा बहीणही करू शकते. जर माता बहिणी घरात नसतील किंवा त्या हा उपाय करू शकत नसतील तर घरातील मोठा सदस्य, अगदी पुरुषही हा उपाय करू शकतो. यामध्ये काहीही अडचणीची गोष्ट नाही. आता पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय नक्की कोणत्या वेळी करायचा. सकाळच्या वेळी करायचा की संध्याकाळच्या वेळी. तर पहा, हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळी प्रदोषकाळामध्येही करू शकता. पण जर तुम्ही विचाराल की सर्वात उत्तम वेळ कोणती, तर आम्ही सांगू की हा उपाय तुम्ही सकाळी केलात तर अधिक चांगले होईल. मात्र जर संध्याकाळीही केला तरीही काहीही अडचण नाही. तर मित्रांनो, जर सकाळी हा उपाय करायचा असेल तर किती वाजता करायचा याची माहिती घेऊ. सकाळी जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर हा उपाय करा. परंतु जर काही कारणास्तव उशीर झाला तर सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत हा उपाय करणे योग्य राहील. ही गोष्ट लक्षात ठेवा. संध्याकाळच्या प्रदोषकाळाबद्दल बोलायचे झाल्यास प्रदोषकाळ संध्याकाळी 6 वाजता सुरू होतो. म्हणजे संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यानचा वेळ प्रदोषकाळाचा असतो. हा उपाय तुम्ही 7 ते 8 वाजेच्या दरम्यानही करू शकता. म्हणजेच संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. यात काहीही अडचण नाही. मित्रांनो, जर पितर एखाद्या व्यक्तीवर नाराज असतील किंवा एखाद्या घरावर नाराज असतील तर त्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात. ज्या घरात पितर नाराज असतात त्या घरातील लोकांना पैशांबद्दल खूप त्रास होतो. म्हणून नेहमी पितरांना प्रसन्न ठेवा जेणेकरून त्यांची आत्मा शांत होईल आणि ते तुम्हाला नेहमी आशीर्वाद देतील. आता या कार्तिक महिन्यात तुम्ही हा उपाय करा. जो आम्ही सांगणार आहोत तो गायीशी संबंधित आहे. गायीमध्ये आपल्या पितरांचा वास मानला जातो. गाय, कुत्रा, वडाचे झाड, पिंपळाचे झाड या सगळ्यांत आपल्या पितरांचा वास मानला जातो. पक्ष्यांमध्ये कावळा, ज्यामध्ये आपल्या पितरांचा वास मानला जातो.
तुमच्या जीवनात दुःख वाढले, आर्थिक कर्ज वाढले किंवा घरात संतानविषयक अडचणी आहेत तर हे लक्षात ठेवा की पितर नाराज आहेत. जर घरात सतत भांडणे, वादविवाद होत असतील आणि कर्जाचा बोजा घरावर असेल तर ही लक्षणे पितरांच्या नाराजगीची आहेत. पितरदोष घरात असतो तर तो पाहायला मिळत नाही, पण घरातील घडामोडींवरून तुम्ही अंदाज लावू शकता. उदाहरणार्थ, जेवण करताना अन्नात केस सापडणे, अन्न जमिनीवर पडणे किंवा घरात अचानक दुर्घटना घडणे ही सर्व लक्षणे पितर नाराज असल्याचे सूचित करतात. आता जो उपाय आम्ही सांगणार आहोत तो करून पहा. पितर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. चला तर मग या पितरांना प्रसन्न करण्यासाठीचा आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास होण्यासाठीचा उपाय जाणून घेऊया. म्हणजे कधीच असे होणार नाही की आज पैसा आहे आणि उद्या नाही. अनेक घरांमध्ये असे दिसून येते की पैसा येतो पण टिकत नाही. टिकला तरी फाजील खर्च मोठ्या प्रमाणावर होतो, ज्यामुळे घरातील सदस्य खूपच त्रस्त होतात. आता बहुतेक लोकांना ही समस्या असते की धनाची नासाडी होत आहे आणि घरात पैसा टिकत नाही. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुम्ही हा उपाय ऐकायलाच हवा आणि तो कार्तिक महिन्यात नक्की करायला हवा. बुधवार पंचमीच्या दिवशी केला जाणारा हा सर्वात खास आणि सर्वोत्तम उपाय आहे. पुढे जाण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा. पहा, पहिला उपाय, जर तुमच्या जीवनात कर्ज खूप वाढले असेल, संकट खूप जास्त असतील, तुमच्यावर विपत्त्या खूप येत असतील, वारंवार तुम्हाला व्यवसायात आणि पैशात नुकसान होत असेल, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक कामात हानी होत असेल, तर तुम्ही हा उपाय करायलाच हवा. मित्रांनो, बुधवारच्या दिवशी केला जाणारा हा सर्वात खास आणि सर्वोत्तम उपाय आहे. हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त धनवान बनवेल आणि तुमच्या जीवनातील अनावश्यक खर्चांपासून तुम्हाला मुक्ती मिळवून देईल. एक चुटकी हळदीचा उपाय तुमचे भाग्य असे उजळवेल की तुमच्या येणाऱ्या पिढ्यांनाही कधीही दारिद्र्याचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या घरात नेहमीच धन, सुख, समृद्धी वाढत जाईल. पंचमीच्या दिवशी काही असे उपाय असतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होते आणि श्री हरी विष्णू नेहमी तुमच्यावर प्रसन्न राहतात. या पंचमीच्या दिवशी जर तुम्ही श्री हरी विष्णूंशी संबंधित उपाय केलेत तर सर्व पापांचा नाश होतो. याशिवाय श्री हरी विष्णू प्रसन्न होऊन आपल्या साधकाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे आशीर्वाद देतात. इतकेच नव्हे, पंचमीच्या दिवशी काही उपाय केल्याने आणि व्रत ठेवल्याने 1000 अश्वमेध यज्ञ आणि 100 सूर्य यज्ञांच्या समान शुभ फळही मिळते. तुम्ही व्रत ठेवत असाल तरीही उपाय करा किंवा व्रत ठेवत नसाल तरीही तुम्ही या दिवशी उपाय नक्की करायला हवेत. चला तर मग आता कोणता उपाय आहे आणि तो कसा करायचा ते जाणून घेऊ. एक नाणे पाण्यात टाकून तुम्हाला ते घरात कुठे ठेवायचे आहे आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे आहे, एका कलशात किंवा कोणत्याही भांड्यात शुद्ध पाणी घ्या. त्याचबरोबर थोडीशी हळद घ्या. जर तुमच्याकडे साबूत हळद असेल तर तिला वाटून पावडर बनवा. एक नाणे घ्या, जसे की 1 रुपयाचे, 5 रुपयांचे किंवा 10 रुपयांचे. नाणे स्वच्छ करा. आता तुम्हाला काय करायचे आहे, जो कलश तुम्ही घेतला आहे त्यात तुम्ही पाणी भरले आहे त्यातच तुम्हाला 1 चुटकी पिसलेली हळद टाकायची आहे आणि घेतलेले नाणे, मग ते 1 रुपयाचे, 5 रुपयांचे किंवा 10 रुपयांचे असो, तेही त्याच लोट्यात टाकायचे आहे. आता तुमच्या घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांच्यावर या कलशाने 7 वेळा अँटीक्लॉकवाईज म्हणजे उलट दिशेने उतरवायचे आहे. सर्व सदस्यांवर 7-7 वेळा उतार करा आणि घराबाहेर एखाद्या झाडाखाली किंवा पवित्र नदीमध्ये हे पाणी ओतून द्या. बस एवढाच साधा उपाय आहे. या पंचमीच्या दिवशी हा उपाय करा आणि पहा तुमचे भाग्य कसे उजळते, तुमच्या नशिबातले दुःख कसे दूर होते आणि रातोरात तुम्ही धनवान कसे होता. हा उपाय तुमच्या गृहस्थ जीवनालाही उत्तम करेल, घरातील क्लेश दूर करेल, घरातील गरिबी संपवेल आणि श्री हरी विष्णूंची अशी कृपा तुमच्यावर होईल की धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्या घरी वास करतील आणि कधीही घर सोडून जाणार नाहीत. हा खूपच चमत्कारी उपाय आहे. चला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. दुसरा उपाय श्री हरी विष्णू आणि माता तुलसीशी संबंधित आहे. पहा, श्री हरी विष्णू शिवाय माता तुलसी अपूर्ण आहेत आणि माता तुलसीशिवाय श्री हरी विष्णू अपूर्ण आहेत. त्यांचा भोग अपूर्ण असतो कारण तुळशी दलाशिवाय श्रीहरींचा नैवेद्य पूर्ण मानला जात नाही. श्रीहरी जेव्हा योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा सर्वप्रथम माता तुलसींचे दर्शन घेतात. जेव्हा तुम्ही तुलसीच्या झाडाशी संबंधित उपाय करता तेव्हा श्री हरी विष्णू लगेच प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात सुख, धन, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण करतात. जर तुम्हाला जीवनात मोठे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर हा उपाय सच्च्या मनाने करा
आणि त्याचे परिणाम पहा. तुमच्या घरात तुलसीचे झाड असेल तरही हा उपाय करू शकता आणि नसेल तरीही करू शकता. आम्ही तुम्हाला सांगू की उपाय कसा करायचा आहे. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. काय करायचे आहे, एक मौली धागा घ्या म्हणजे एक कलावा घ्या. त्या धाग्यावर चांगल्या प्रकारे हळदीची पेस्ट लावा म्हणजे 1 चिमूटभर हळद घ्या, शुद्ध जल मिसळा आणि घट्ट पेस्ट तयार करा. नंतर ती पेस्ट मौली धाग्यावर व्यवस्थित लावा. आता त्या मौली धाग्यावर 3 गाठी बांधा. मंत्र लक्षात ठेवला तर चांगले, अन्यथा मंत्राशिवायही 3 गाठी बांधा. मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र 3 वेळा गाठी बांधताना म्हणा. यानंतर हा मौली धागा ज्यावर हळदीचा लेप लावला आहे तुलसीच्या झाडाला तुमच्या मनोकामना सांगून बांधा. तुलसी मातेची प्रार्थना करा की माझ्या घरी धन येऊ दे, सुख येऊ दे, तुमची कृपा नेहमी राहू दे, घरातील क्लेश दूर होऊ दे, घरातील दुःख दूर होऊ दे, घरातील गरिबी दूर होऊ दे. अशा प्रकारे प्रार्थना करा. पहा, पंचमी ही श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि ही पंचमी अशी आहे की या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर श्री हरी विष्णू तत्काळ प्रसन्न होतात. म्हणूनच हा उपाय नक्की करा आणि पहा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय काय मिळते. म्हणजे जे काही तुम्हाला हवे आहे ते तर मिळतेच, पण ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल तेही मिळते. कारण जेव्हा तुम्ही हा उपाय करता जो तुलसी मातेच्या झाडाशी संबंधित आहे, तुलसी माता तुमच्या मोठ्या मोठ्या मनोकामना श्री हरी विष्णूंना सांगून पूर्ण करून घेतात. कारण श्री हरी विष्णू तुलसी मातेचे प्रत्येक शब्द मान्य करतात. तसंच या दिवशी तुलसीच्या झाडाजवळ एक दिवा नक्की लावा. ज्यांच्या घरात तुलसीचे झाड नाही ते मंदिरात जाऊन हा उपाय करू शकतात. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर मौली धागा घ्या, त्यावर हळदीचा लेप लावा, 3 गाठी बांधा आणि श्री हरी विष्णूंसमोर ठेवा. नंतर तो धागा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधा. लाकडी दरवाजाला बांधा, त्यामुळे श्री हरी विष्णूंची कृपा नेहमी तुमच्यावर राहील. हा जो उपाय आहे तो नक्की करा, सच्च्या श्रद्धेने करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर आता आपण 2 उपायांबद्दल बोललो. आता लवकरच 3ऱ्या उपायाबद्दल बोलूया. जर तुम्ही हा उपाय पंचमीच्या दिवशी केला तर समजा की माता लक्ष्मी कधीच तुमचे घर सोडून जाणार नाही आणि तुमच्या घरात नेहमी धनवृद्धी होत राहील. कर्जासारख्या समस्या तुम्हाला कधीही स्पर्श करणार नाहीत. म्हणजे कधीच कोणाकडून कर्ज किंवा पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाही. ज्यांना अचानक धनाची गरज आहे, कधी कधी असे होते की आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा अचानक पैशांची गरज भासते आणि गरजेचा पैसा हातात नसतो, तेव्हा खूप वाईट वाटते कुठून तरी पैसा येऊन जावा. तर हा उपाय करा, अचानक तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. आता तुम्हाला काय करायचे आहे, थोडेसे दूध घ्यायचे आहे, त्यात थोडेसे पाणी मिसळायचे आहे आणि थोडेसे मिश्रीचे दाणे टाकायचे आहेत. हे पाणी म्हणजे पाणी, दूध आणि मिश्री ही 3 गोष्टी मिसळून तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. जेवढ्याही धनसंबंधी समस्या आहेत त्या तुमच्या आयुष्यातून दूर होतील आणि साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करतील. अष्टलक्ष्मी अशा लोकांच्या घरात वास करतात जे पंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाशी संबंधित उपाय करतात. कारण पिंपळाच्या झाडात त्रिदेवांचा वास असतो आणि माता लक्ष्मी देखील पिंपळाच्या झाडात वास करतात. अशा घरांना माता लक्ष्मी कधीच सोडत नाहीत जिथे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी गोड दूध अर्पण केले जाते. थोडेसे दूध आणि थोडेसे पाणीही त्यात मिसळा. हा उपाय नक्की करा आणि पहा तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडतात. देशी तुपाचा एक दिवाही त्यासोबत नक्की लावा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. पहा, बुधवारचा हा दिवस खूप खास आहे, खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी मोठ्या पूजा अर्चा आणि अनुष्ठानांनी पूर्ण न होणाऱ्या मनोकामना 20 नोव्हेंबर 2024 म्हणजे बुधवारच्या दिवशी एका साध्या उपायानेच पूर्ण होऊ शकतात. आणि अनेकांनी हा उपाय करून त्याचा फायदा घेतला आहे. जर तुम्हालाही हा उपाय 20 नोव्हेंबर 2024 म्हणजे कार्तिक बुधवारच्या दिवशी करायचा असेल तर आधी तो नीट समजून घ्या, ऐका आणि नंतर करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. हा उपाय केल्यावर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असतील ज्यांचे कारण तुम्हाला माहीतही नसेल तरीही हा उपाय प्रभावी ठरेल. जसे पितृदोष असू शकतो, मंगळदोष असू शकतो किंवा आणखी अनेक दोष असू शकतात. पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दोषांचा शोध घेण्याचीही गरज नाही.
20 नोव्हेंबर 2024 म्हणजे कार्तिक बुधवारच्या दिवशी तुम्हाला हा एक कलश जलाचा उपाय नक्कीच करायचा आहे। हा एक असा उपाय आहे जो विशेष दिवशी केला तर त्या दिवशीचे फळ मिळतेच, आणि जर आजच्या दिवशी हा एक कलश जलाचा उपाय केला गेला तर त्याहून मोठे फळ मिळते आणि ते खूप लवकर मिळते, कारण तुम्ही हा उपाय खूप मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात। 20 नोव्हेंबर 2024 म्हणजे कार्तिकचा बुधवार खूपच महत्त्वाचा आहे। म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक कलश जलाचा उपाय समजावून सांगणार आहोत। हा उपाय केल्याने जर तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची मनोकामना असेल, कोणतेही दुःख किंवा समस्या असतील, किंवा तुमच्या जीवनात खूप अडचणी असतील, तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल, पैशांची टंचाई आणि अडचणी सतत येत असतील, तुमचा व्यवसाय किंवा नोकरी व्यवस्थित चालत नसेल, ज्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होत असतील, घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल किंवा घरात भांडणे तंटे होत असतील, तर जेव्हा तुमच्या जीवनात अशी परिस्थिती येते की तुम्हाला एक रुपया खर्च करण्याआधी अनेकदा विचार करावा लागतो आणि तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त एक कलश जलाचा उपाय बुधवारच्या दिवशी शिवलिंगासमोर करायचा आहे। हा विशेष उपाय तुमच्या या सर्व समस्या फक्त 7 दिवसातच संपवेल। चला तर मग या विशेष उपायांबद्दल जाणून घेऊया। पण त्याआधी माझे जे भाऊ बहीण आज पहिल्यांदा या चॅनलवर आले आहेत किंवा माझा आवाज पहिल्यांदा ऐकत आहेत, जर तुम्हीही महादेवाचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता हा उपाय कोणी करायचा आहे? तर घरातील जो प्रमुख आणि मोठा सदस्य आहे त्याने हा उपाय करायला हवा। आता तो मोठा सदस्य प्रामुख्याने घरातील माता किंवा बहीण असेल तर ते अधिक चांगले होईल। म्हणजेच घरातील ज्या मोठ्या माता किंवा बहिणींना हा उपाय करायचा आहे त्यांनी तो नक्की करावा, कारण त्यामुळे अधिक फळ मिळेल। पहा, पंचांगानुसार येणारा बुधवार खूप महत्त्वाचा मानला जातो, आणि या दिवशी जर तुम्ही तो छोटासा उपाय केला जो आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, तर असे समजा की तुमच्या जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल आणि तुमच्या घरात धन सतत वाढत राहील। बुधवार हा दिवस महत्त्वाचा ठरतो कारण यावेळी बुधवारच्या दिवशी एक विशेष संयोग जुळून आला आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे याच दिवशी गंगामातेचा पृथ्वीवर आगमन झाला होता आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। या दिवशी केलेल्या उपायांनी आणि दानधर्माने व्यक्तीला खूप मोठा लाभ होतो। व्यक्ती आपल्या जीवनात सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळवतो। आपल्या शास्त्रांमध्येही लिहिले आहे की बुधवारच्या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा पूजा अर्चना खूप प्रभावी ठरते। त्यामुळे तुमच्या जीवनातील गरिबी दूर होते आणि सतत धनवृद्धी होते। तुमच्या पैशात वाढ होते आणि ज्यांना काही खास मनोकामना आहेत ज्या पूर्ण होत नाहीत, त्यांनी त्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बुधवारचा दिवस खूपच विशेष आहे। चला तर मग आता आपण एक कलश जलाचा उपाय कसा करायचा, कधी करायचा आणि कशा प्रकारे करायचा हे जाणून घेऊया। हा साधा उपाय जर तुम्ही बुधवारच्या दिवशी केला तर समजा की तुम्हाला कायमस्वरूपी महादेवांची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातील गरिबी कायमची दूर होईल आणि कधीही परत येणार नाही। पहा, बुधवारच्या दिवशी गंगामातेच्या उपासनेसह भगवान शिवांची उपासना नक्की करायला हवी, कारण भगवान शिवांच्या जटांमधूनच गंगामाई सतत प्रवाहित होत राहतात। जर तुम्ही महादेवांना प्रसन्न केले तर समजा की तुमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट तुम्हाला कधीही स्पर्श करू शकणार नाहीत। ज्याला महादेवांचे आशीर्वाद मिळतात त्याच्या जीवनात सुख भरभरून येते आणि त्याच्या आयुष्यातील दुःख आणि कष्ट रडत रडत निघून जातात। साक्षात काळही त्या व्यक्तीचे काहीही वाईट करू शकत नाही ज्याच्यासोबत महादेव असतात। महादेवांची पूजा अर्चना तुम्ही या दिवशी कशी करायची? एक कलश जल घ्या, त्यात जर तुमच्याकडे बेलपत्रे असतील तर 5 बेलपत्र टाका आणि महादेवांच्या शिवलिंगावर हे जल नक्की अर्पण करा। थोडेसे गंगाजलही त्यात मिसळा। थोडे गंगाजल, तुमच्या घरातील शुद्ध पाणी आणि 5 बेलपत्र। तुम्ही नेहमी पाहाल की महादेव आणि गंगामातेच्या आशीर्वादाने तुमच्या धनात सातत्याने वाढ होत राहील आणि तुमचे जीवन सुख समृद्धीने भरून जाईल। माता गंगा आणि महादेव दोघांचे आशीर्वाद मिळाले तर समजून घ्या की तुमच्या जीवनातील दुःख दूर होण्यास सुरुवात होईल। नेहमी महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील। याशिवाय या दिवशी एक लहानसा उपाय नक्की करा। तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 2 दिवे नक्की लावा। हा साधा उपाय करा, बुधवारच्या दिवशी तुमच्या जीवनातील दुःखांचा अंत नक्कीच होईल। सच्च्या श्रद्धेने हा उपाय करा आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सुख खूप लवकर मिळेल। हा पहिला उपाय आहे। आता लवकरच दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया। कोणता आहे तो दुसरा उपाय जो तुम्हाला विशेषतः बुधवारच्या दिवशी करायचा आहे?
दुसरा उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो केल्याने तुम्हाला मोक्षप्राप्ती होते, म्हणजेच मोक्षाचा मार्ग उघडतो आणि व्यक्तीला श्री हरी विष्णूंच्या धामात स्थान मिळते। याचा अर्थ असा की तुमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट दूर होतात आणि नेहमी श्री हरी विष्णूंची कृपा तुमच्यावर राहते। जेव्हा श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद एखाद्या व्यक्तीला मिळतात तेव्हा त्या व्यक्तीला ना धनाबाबत चिंता राहते, ना आयुष्यातील कोणत्याही कष्टाबाबत त्रास होतो। तर तुम्हाला काय करायचे आहे? बुधवारच्या दिवशी तुमच्या घरात श्री हरी विष्णूंसमोर एक दिवा लावायचा आहे। हा दिवा गोल वातीचा असावा आणि त्यात शुद्ध देशी तूप भरावे। त्याचसोबत एक दीपक तुलसीच्या झाडाजवळही लावा। विशेषतः ज्यांना वाटते की त्यांच्या धनात वाढ व्हावी आणि कधीही त्यांचा पैसा कमी पडू नये अशा लोकांनी हा उपाय नक्की करावा। जे लोक म्हणतात आमच्या घरी एकही रुपया येत नाही, आमच्या घराची आय पूर्णपणे थांबली आहे, आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे, आमचा पैसा एकदम संपून गेला, अशा लोकांच्या घरी आजार पण येतात, अपघात होतात किंवा इतर काही घडते ज्यामुळे धनहानी होते। तर अशा लोकांनी विशेषतः बुधवारच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता तुलसीची एकत्र पूजा नक्की करायला हवी। हा खूपच विशेष आणि उत्तम उपाय आहे। बुधवारचा हा दिवस हा उपाय करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो। जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा या दिवशी गरजू व्यक्ती, गरीब किंवा एखाद्या ब्राह्मणाला अन्नदान नक्की करा। जर अन्नदान शक्य नसेल तर काहीतरी दान करा। तुमच्या क्षमतेनुसार गहू, तांदूळ किंवा कोणतेही धान्य जे एखाद्या गरजूला उपयोगी ठरेल हे दान करा। गरज नाही की तुम्ही 10 लोकांना दान करावे, एका व्यक्तीलाही दिले तरी ते पुरेसे आहे। गरज नाही की तुम्ही खूप मोठे दान करावे, पण थोडे का होईना या दिवशी दान करायला हवे, कारण बुधवारच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे। 2 उपायांबद्दल चर्चा केली, आता लवकरच तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो तुम्हाला विशेषतः बुधवारच्या दिवशी करायचा आहे। गंगामाई आपल्यातील प्रत्येकाच्या घराजवळ नसते, पण गंगाजल आपल्याकडे असते। तर पहा तुम्हाला काय करायचे आहे, थोडेसे गंगाजल घ्या। जर तुमच्याकडे गंगाजलही नसेल तर काय करायचे, तुमच्या घराजवळ जेथे पूजा साहित्य मिळते तिथून गंगाजल आणा। गंगाजलाची 10-15 रुपयांची बाटली मिळते ती घेऊन या। आता तुम्हाला काय करायचे आहे, थोडेसे गंगाजल घ्या, 1 चिमूटभर काळे तीळ घ्या आणि ते गंगाजलात टाका। नंतर तेच गंगाजल ज्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाकले आहेत तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिसळा। जेव्हा तुम्ही गंगाजल पाण्यात मिसळाल तेव्हा श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा ध्यान करा आणि हर हर गंगे म्हणा। जेव्हा तुम्ही गंगाजल आणि काळे तीळ आंघोळीच्या पाण्यात मिसळता तेव्हा हर हर गंगे बोलणे विसरू नका। यानंतर आंघोळ करताना देखील हर हर गंगे म्हणतच आंघोळ करा। गंगेत स्नान केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य तुम्हाला तुमच्या घरातच मिळते। जेव्हा तुम्ही गंगाजलात काळे तीळ घालून आंघोळ करता आणि हर हर गंगे म्हणता, आता त्यांच्याबद्दल बोलूया ज्यांच्या घराजवळ पूजा साहित्याच्या दुकानही नाहीत किंवा गंगाजल आणण्याचा कोणताही पर्याय नाही। अशा लोकांसाठी जर तुम्ही सामान्य पाण्यानेही आंघोळ करत असाल तरी हर हर गंगे म्हणतच आंघोळ करा आणि माता गंगामाईचे ध्यान करा। या पद्धतीने आंघोळ केली तरी तुम्हाला उत्तम फळ मिळते, व्यक्तीच्या नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित होते आणि माता गंगामाईचे आशीर्वाद मिळतात। जर तुम्ही हा उपाय अशा प्रकारे केला तर असे समजा की माता गंगामाईच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल। माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या जीवनात गरिबी आणि दारिद्र्य कधीच परत येणार नाही। तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप लवकर धनप्राप्ती होईल। हर हर महादेव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चला सर्वप्रथम आपण या व्हिडिओसाठी तयार केलेल्या 10 उपायांबद्दल बोलू। खूप लक्षपूर्वक ऐका। पहिला उपाय आहे वाईट नजरेपासून वाचण्यासाठी। तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल जेव्हा ट्रक किंवा गाड्या चालतात किंवा छोट्या मोठ्या दुकानांवर तर त्यावर लिंबू आणि मिरची टांगलेले असते। यामागील मुख्य कारण काय आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पहा, असे म्हटले जाते की जेव्हा गरम वारा वाहतो आणि तुम्ही तुमच्या खिशात कांदा ठेवता तेव्हा तुम्हाला गरम वाऱ्याचा त्रास होत नाही, किंवा ज्या ठिकाणी उष्णता जास्त असते तेथे कांदा ठेवला जातो कारण कांदा उष्णता शोषून घेतो। याच्याप्रमाणे जर तुमचा व्यवसाय चांगला चालत असेल आणि कोणी तुमच्या दुकानावर किंवा व्यवसायावर वाईट नजर ठेवली तर असे मानले जाते की नजरेने हिरवे झाडही सुकते। त्यामुळे जो व्यवसाय चांगला चालत असतो तोही वाईट नजरेमुळे थांबतो। म्हणून लोक काय करतात तर त्यांच्या दुकानांमध्ये लिंबू आणि मिरची ठेवतात। यामागील मुख्य कारण सांगितले गेले आहे की लिंबाचा आंबटपणा
आणि मिरचीची तिखटता वाईट नजरेचा परिणाम निष्प्रभ करतात, ज्यामुळे ती नजर जास्त काळ टिकू शकत नाही. हिंदू पुराणांमध्येही याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. याचा अर्थ असा आहे की जर तुमचा व्यवसाय चांगला चालत असेल आणि तुम्ही कोणाचेही वाईट नकोसे मानत असाल, पण कोणी तुमचे वाईट चिंतित असेल किंवा तुमच्यावर सतत नजर ठेवत असेल, तंत्रविद्या करत असेल किंवा वाईट आत्मा पाठवत असेल आणि तुम्ही आधीपासूनच लिंबू आणि मिरची टांगून ठेवले असेल, तर हा परिणाम उलट त्याच व्यक्तीवर होतो आणि त्याला मोठे नुकसान होते. त्यामुळे जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर लिंबू आणि मिरची टांगून ठेवा. दुसरा उपाय जो लिंबूशी संबंधित आहे तो आहे वास्तुदोष दूर करण्यासाठी. वास्तुशास्त्रात जर तुम्ही अभ्यास केला तर लिंबूबद्दल एक संपूर्ण अध्याय लिहिला आहे. वास्तुशास्त्राच्या पुस्तकात अध्याय क्रमांक 21 मध्ये लिंबूचे वर्णन आहे. ज्या घरात लिंबाचे झाड असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीही सक्रिय होऊ शकत नाही. लिंबूभोवतीचे वातावरण शुद्ध राहते आणि घराचे वातावरण सकारात्मक शक्तींनी परिपूर्ण होते. जर एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास असेल तर खात्री बाळगा की त्या घरात कधीही भरभराट होऊ शकत नाही. त्या घरातील लोक सतत भांडत राहतात, धनप्राप्तीचे सर्व मार्ग बंद होतात, घराचे खर्च वाढतात आणि त्या व्यक्तीला कर्जाच्या जाळ्यात फसवले जाते. पण जर तुमच्या घरात लिंबाचे झाड असेल तर तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जा येईल, घराचे वातावरण खूप चांगले राहील आणि घरातील लोकांमध्ये आपसात सुसंवाद असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही पाहिले असेल की काही घरांमध्ये नेहमीच भांडणे होतात, घरात कधीच भरभराट होत नाही आणि असे घर कधीच पुढे जात नाही. यासाठी सर्वात मोठा उपाय जो वास्तुदोष दूर करण्यासाठी सांगितला जातो तो म्हणजे लिंबाचे झाड. म्हणजेच जर तुमच्या घरात लिंबाचे झाड असेल मग ते कुंडीत लावा किंवा जमिनीत, तर तुमच्या घरात कधीही नकारात्मक शक्तींचा वास होणार नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरावर काळ्या जादूचा प्रभाव आहे किंवा तंत्रविद्या झाली आहे आणि तुम्ही घरातील भांडणांमुळे खूप त्रस्त असाल तर ऐका. शक्य असल्यास लिंबाचे झाड लावा. लिंबू एका रात्रीत उगवत नाही, त्यामुळे थोडा वेळ लागेल. जसं लिंबाचा झाड मोठे होईल तसे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल, म्हणजेच माता लक्ष्मीचा वास होईल आणि नकारात्मक शक्तींचा नाश होईल. दुसरा उपाय असा आहे की हिंदू पुराणानुसार तुम्ही तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यात एक लिंबू ठेवा. त्यानंतर उलट दिशेने म्हणजे डावीकडून 7 प्रदक्षिणा करा. हा उपाय शनिवारी करायचा आहे आणि यानंतर हे चारही लिंबू एखाद्या नदीत किंवा तलावात वाहून टाका. जर तुम्ही हे लिंबू वाहून टाकले तर तुमच्या घरावरील सर्व वाईट परिणाम, वाईट नजर, तंत्रविद्या, वाईट आत्मा, नकारात्मक शक्ती ते सर्व दूर होईल. लिंबामध्ये एवढी ताकद आहे की ते नकारात्मक शक्तींना स्वतःसोबत वाहून नेतात. त्यामुळे शक्यतो ही लिंबू नदीत किंवा वाहत्या पाण्यातच वाहा. तिसरा उपाय म्हणजे यश मिळवण्यासाठी. म्हणजे जर तुम्ही नोकरीसाठी तयारी करत असाल पण प्रमोशन मिळत नसेल किंवा तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकलात तर हा उपाय फायदेशीर ठरेल. जर तुम्ही खूप मेहनत करत असाल पण मेहनतीचे फळ मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल किंवा इंटरव्ह्यू दिल्यावर निवड होत नसेल तर वास्तुशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे की तुम्ही हनुमान मंदिरात जावे. हनुमान मंदिरात जाण्यासाठी मंगळवारचा दिवस ठेवा. मंदिरात जाताना 1 लिंबू आणि 4 लवंगा घ्या. मंदिरात गेल्यावर त्या लिंबूत 4 लवंगा खोचा आणि मंदिरात शांतपणे पालथ्या पायाने बसा. हनुमान चालीसा वाचा. वाचन करताना ते लिंबू ज्यामध्ये 4 लवंगा खोचल्या आहेत ते हनुमान महाराजांना अर्पण करा. जर तुम्ही हे केले तर खात्री बाळगा की तुमच्यावर आलेल्या सर्व अडचणी दूर होतील. जर तुमचा मंगळ ग्रह अशुभ असेल तर तो शुभ होईल. जर नवग्रह तुमच्या विरोधात असतील तर ते तुमचा पाठिंबा देतील. जर दुर्भाग्य तुमच्यावर होते तर ते निघून जाईल. मात्र हनुमान चालीसा मनात वाचा, मोठ्याने वाचू नका. जर तुम्ही हनुमान महाराजांसमोर हा उपाय केला तर खात्री बाळगा तुम्हाला नोकरी मिळेल आणि जर नोकरी करत असाल तर प्रमोशनही मिळेल. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजचा उपाय आणि माहिती आवडली असेल आणि समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू किंवा ओम नमो नारायणाय नक्की टाईप करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.